कोर्टाच्या अटक वॉरंटची प्रत आज नाशिक पोलिसांना मिळाली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कारवाई केली जाणार आहे। नाशिक पोलिसांचं पथक मुंबईला येण्याची शक्यता आहे। कोकाटेंना अटक होणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नाशिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोकाटे यांना देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। शुक्रवारी कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी आहे, तर शुक्रवारपर्यंत कोकाटे यांना अटक होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। सध्या माणिकराव कोकाटे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, कोर्टाच्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना मिळाली आहे। आता नाशिक पोलीस या पुढे कारवाई कशा पद्धतीने करतील? अंकिता, अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे। काल नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर काल जे उशिरा खरं तर या वॉरंटची एक प्रत जी आहे ते नाशिक पोलिसांना मिळाली। आज या सगळ्या प्रतवरती जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते कंप्लीट करून नाशिक पोलिसांचा एक पथक जो आहे तो मुंबईकडे एकूणच रवाना होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण अद्याप अधिकृत जी माहिती आहे ते पोलिसांकडनं मिळालं नाही आहे। पण अटक वॉरंटची प्रत जी न्यायालयाने काढलेली होती त्याची एक कॉपी जी आहे ते पोलिसांना मिळालेलं आहे। आता या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात, आजच नाशिक पोलिसांचा पथक मुंबईला जातो का, माणिकराव कोकाटेंना अटक जे आहे ते होतो का, हे अगदी महत्त्वाचं असणार आहे। पण कालपासून माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आणि त्या संदर्भात नाशिक न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे या सगळ्या निर्णयाच्या विरोधात माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल जे याचिका दाखल केलेली होती। पण या सगळ्यावरती तातडीने सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल आणि तोपर्यंत या सगळ्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांचा जो मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यावरती नाशिक पोलीस काय कारवाई करतात हे अगदी महत्त्वाचं असणार आहे। कारण काल नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना अटक करा अशा पद्धतीचं वॉरंट जारी केलेलं आहे। त्यामुळे कायदेशीर कारवाई आज काय होतो हे फार महत्त्वाचं असेल। किरण, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काल ज्यावेळी सुनावणी पार पडली त्यावेळी कोकाटेंच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की कोकाटेंची तब्येत खराब आहे, त्यामुळे 4 दिवसांची मुदत ही वाढवून द्यावी, तोपर्यंत अटक केली जाऊ नये अशी विनंती त्यांनी केली होती। उद्या पुन्हा एकदा कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। कोकाटेंच्या तब्येती संदर्भातली जी मुद्दा आहे तो कोर्टाकडून ग्राह्य धरला जाऊ शकतो का? काल खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला, पण माननीय न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत अटक वॉरंट हे जारी केलेला होता। आणि त्याच नंतर माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केली, पण मुंबई हायकोर्टाने सुद्धा या सगळ्या संदर्भात तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिलेला आहे। त्यामुळे जो दिलासा आहे तो काल माणिकराव कोकाटे यांना मिळाला नाही आहे। त्यामुळे जो नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला होता त्याची कॉपी आता नाशिक पोलिसांकडे आलेली आहे। त्यावरती कायदेशीर कारवाई करून किंवा कायदेशीर जी प्रक्रिया असते ती कंप्लीट झाल्यानंतर नाशिक पोलिसांचा एक पथक जो आहे तो मुंबईकडे जाईल अशा पद्धतीची शक्यता आज वर्तवण्यात येत आहे। पण अधिकृत अद्याप माहिती मिळाली नाही आहे। आणि त्याच पद्धतीने कालच माणिकराव कोकाटे यांचे जे खाते आहेत ते खाते सुद्धा काढून घेण्यात आलेले आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचे जे खाते आहेत ते वर्ग करण्यात आलेले आहेत। पण अद्याप माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाहीये। त्यामुळे आज हा या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।